पूर्ण जंगलामधनं रस्ता नाही आहे आणि हा रस्ता काढत काढत इथपर्यंत आलोय. हे ना का आहे का नाही, कोणी येतंय का नाही जातंय नाही असं वाटत नाही इथं सायकल कोणी म्हणून. वरती जाऊन वाट वरती गेलो ना की रस्ताच नाही समोर दिसतोय पायरी मार्ग. पण एक साधारणतः विषय असा आहे बरं का, पूर्वीच्या काळी किल्ल्यावरती वरती जाण्यासाठी जे पश्चिमी मार्ग असतील त्या पश्चिम मार्गामधील ना ते आपण पहिली जी वाट चढलो ना वरती ती निम्म्यामध्ये पण गेली, बाकी गायब झाली आहे की नाही. आणि हा इथून पुढे मात्र काय झाले माहिती आहे का, हा जो पायरी मार्ग देखील इथला सुरुंग लावून तोडण्यात आला आहे. ते पण ऑल दी बेस्ट जा सावकाश, टेन्शन नको घेऊ. पायामध्ये थोडीशी गॅप ठेवायची आणि उतरायचं, टेन्शन घेऊ नको. Hanging on, walking tall. बरं वरती रस्ता कुठे आता मंदिरापासून पावडवाटे ना, या समोरच्या तिथे वर बांधावर चढायचं ना, असं वाकडं वाकडं जायचा. पलीकडे टोका जायचं की पलीकडच्या टोकाला नाही तर मध्ये मदत झाडाचं ठोका दिसतो ना का, हा हा तिथं वर चढायचं आणि तसंच वर जायचं. अच्छा अच्छा मदंतरी तिकडे इकडे नाही, इथं समोरचा समोर दिसतो नाही का हा हा दापा झाडा नाही का. हो हो आता दोन्ही बाजूने अवघडच आहे म्हणायचं, तसं काय व्यवस्थित नाही. तसंच गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जय जाऊ. आता आपण आहोत घाटघर गावामध्ये आणि हा जीवदान किल्ला आहे. इथे गाडी पार्क केली आपण. घाटघर गावाच्या बाहेर जर पडलं ना तर लागणार आहे शंकराचं मंदिर. शंकराच्या मंदिराच्या बाजूनेच आपल्याला जायचं आहे जीवदान किल्ल्याकडे. हर हर महादेव. मित्रांनो, आपण जे जुन्नर दरवाजाकडनं वरती येणार होतं ते इथपर्यंत रस्ता शोधत शोधत आलो आहे आणि फायनली हा पाठीमागच तो पायरी मार्ग हा भेटला आहे आपल्याला. तर वरती जायला मार्ग कसा आहे हे काय माहीत नाही आहे. पाहता अजून बाकीचे हिला इथनं खालनं जंगलामधनं येतात ते एकदम सावकाशी आहे. हां हा रुद्र आहे. याला तुम्ही शिवजयंतीच्या ट्रेकमध्ये पाहिला असाल. पाठीमागं आमिर हुले, दत्तात्रय वरपे हे तर कंटिन्यू आपले जे मेंबर असतात ते आहेत. आणि त्याच्यानंतर एक नवीन मेंबर आहे. तुम्ही जर कधी आपला वडूचा ट्रेक जर पाहिला असेल, वडूचा ट्रेक नाही म्हणण्यापेक्षा हे वडू आपलं जे हिंदूचं तीर्थक्षेत्र आहे त्याला ते भेट देण्यासाठी गेलो होतो आपण. त्यावेळेला आपल्याबरोबर होता शशिकांत थिटे, त्याचा मुलगा आहे, तो आज झाला आहे बरोबर. पाहूया इथून पुढे कसा मार्ग भेटतो. ते भरपूर लागलं आहे कारण हे पूर्ण जंगलामधनं रस्ता नाही आहे आणि हा रस्ता काढत काढत इथपर्यंत आलं. किर्र असं जंगल आहे हाला. हा रुद्र आला मला गरम. आता इथून जायचंय तसं पाहायला गेलं तर इथून जायचं वरती. पहा हे शेवटी तुम्हाला जेव्हा सेंटरला बुरुज दिसत असते त्या बुरुजापर्यंत जायचं. तर वरती रोड आहे की नाही हे देखील माहीत नाही. तर तिथपर्यंत जायचंय. येताय का रे, आले का तिथंच मित्रांनो. जो जुन्नर दरवाजाचा हा रस्ता असेल हा मात्र बिलकुल देखील वापरता आला नाही. पहिलं पूर्ण राडा रोडात म्हणजे फक्त नावाला अशा पायऱ्या दिसतात आपल्या. ह्या पायऱ्या दिसतात बघ, मध्ये मध्ये पायऱ्या नाही आहेत. आणि या पायऱ्यांपर्यंत येणं जरी म्हटलं तरी भरपूर अवघड आहे. बघूया कुठपर्यंत आपल्याला एक्सप्लोर करता येतोय हा जुन्नर दरवाजाचा रस्ता. पप्प्या जमतंय का काय? अरे म्हटलं जमतंय का नाही? मस्त आहे ना.
ये सावकाशी. अजून बाकीचे खाली आहे. आपण रस्ता शोधत शोधत इथपर्यंत आलोय. आता इथून जायचं वरती. अरे नवीन रस्ता शोधणं, या रस्त्याने कोण जात नाही, या रस्त्याने चाललोय. आणि हे तुझं आहे ना, हे नशीब आहे तुझं. हा काय रस्ता नवीन रस्ते नवीन माणूस नवीन रस्ते नवीन माणूस. काय नाही नाही काय नाही झालं. बर चल तर ना. आता इथपर्यंत आलोय मित्रांनो. आता पाठीमाग दिसतोय का? ही समोर जी पावलवाडी गेलेली आहे त्या पावलवाडीने वैरी जायचे. ह्या मार्ग मात्र ह्या रस्त्याने साधारणतः मला वाटत नाही कोणी येत असेल. एवढी अवघड पावलवाडी पाहता ते ही येणारी आमची माणसं ना का आहे का नाही, कोणी येतंय का नाही जातंय. नाही असं वाटत नाही इथं सायकल कोणी म्हणून. वाटत नाही रिकडे येते कोणी. कारण जंगलातून वाट इकडे यायला नाही. हा सरळ गेला होता ना हा सगळे पुढे गेले हा. मग तिकडनं कोण अशी इकडे आली आहे का? ती अशी वरून इकडे आली आहे का? मग आपण तर वर चाललोय का? आपण डायरेक्ट वर काढणार. बरं चला आता जाऊया वरती. बघू आता वरती अजून काय काय पाहायला भेटते ते. वरती जाऊन आलो आपण. वरती गेलो ना की रस्ताच नाही आहे. रस्ता आहे नाही म्हणण्यापेक्षा मधला पॅचमध्ये आहे ना रस्ता जो पायरी मार्ग आहे तो पायरी मार्ग नाही आहे, त्याच्यावरती आहे. आणि त्याच्यामुळं रिस्क नको या रस्त्याने जाण्याची, म्हणून रिटर्न परत आपण चाललो आहे. आता पाहूया. आता इथून जायचं पलीकडे. ते म्हटले आता पलीकडे एक रस्ता जातोय वरती, त्या रस्त्याने जाऊया. कसं होतंय प्रवास आजचा. मात्र इथपर्यंत या पायरी मार्गाने कोणी गेलं नव्हतं. आपण मात्र इथपर्यंत आलो होतो. हां आता पूर्ण जागेवरती आहे आणि मध्ये मध्ये पायऱ्या हा विषयच नाही. इथून पाहत आहे हे बघा, इथून जायला टर्न मारून याच्यावर जावं लागतंय. जायचंय खाली परत. आता पुन्हा खाली जायचंय आणि त्या साईडला जाऊन पाहू. मित्रांनो पुन्हा आपण तो पायरी मार्गापासून खाली उतरून आलो. हे जंगलात ना गोल फिरून परत खाली आलो. आता मात्र इथं देखील यायला आहे ना वरती यायला वाट नाही. पाहत आहे हे एवढे मोठे मोठे दगड आहेत. या दगडामधनं एक एक पाऊल जपत जपत चालत वरती यायचे. सगळे दगडीचे आहेत ना त्या ते क्रॉसमध्ये पायऱ्या दिसतात. त्या पायऱ्या सोड मग गेलोच ना बरोबर. हे बघ आपल्या पायऱ्या कुठपर्यंत नाही माहिती का वरती. हे बघ ह्या पायऱ्या दिसत नाही. ते हा पायरी मार्ग आहे बरोबर. तर ह्या पायरी मार्गापर्यंत मी तिथपर्यंत नाही गेलो. त्या खाली हा पोर्शन दिसतोय मित्रांनो. हा पायरी मार्ग आहे वरती. या पायरी मार्गाच्या खाली इथे त्या काळा स्पॉट दिसतोय ना, तिथपर्यंत आपण गेलो होतो. पण मधल्या पॅचमध्ये पायऱ्याच नाही आहेत आणि त्या पायऱ्या नसल्यामुळे ना सगळा कुठण्याचा कारण झाला. कारण तिथनं वरती पायऱ्या न दिसल्यामुळे आणि खालच्या ह्या जी स्थानिक लोक आहेत त्यांनी आवाज दिला की वरती पाय जायला रस्ताच नाही आहे, तुम्ही रस्ता चुकलात. त्याच्यामुळे तिथून परत आपण खाली आलो. पण इथनं जर पाहिलं ना तर या इथपर्यंत पायऱ्या आहेत इथपर्यंत. आणि आपण ह्या स्पॉटपर्यंत जाऊन परत खाली आलो. आता मात्र आमचा निम्म्याला जास्त ट्रेक तसा पाहिजे कम्प्लीट झाला आहे जंगलामध्ये फिरता फिरताच. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण जो जुना दरवाजा आहे तिथपर्यंत म्हणण्यापेक्षा आता समोर त्याचा पायरी मार्ग आपल्याला दिसतोय. पाहताय आता मात्र कसं आहे माहिती आहे का, पर्यंत येण्यासाठी आहे ना
अशी प्रॉपर पाऊलवाट देखील नाही. त्याच्यामुळे मार्ग शोधत शोधत इथपर्यंत येणं आणि जखरीच आहे. आणि इथं आल्यावरतीच हा जो पायरी मार्ग दिसतोय ना, ह्या पायऱ्या दिसतात, ह्या पायऱ्या आणि ह्याच्यानंतर हे बघा इथे समोर हे दिसते ना रेलिंग आहे, खडकामध्ये कोरलेल्या पायऱ्या दिसतात आपल्याला. हां, आपण थोडं सांगायचं जर म्हटलं ना, हे बघा हे घाटघर गाव आहे बरोबर. तिथनं जर निघालं ना सरळ पुढे यायचं, ह्या झाडाच्या पलीकडे आपण मगाशी जो पायरी मार्ग दिसतो खालनं, त्या पायरी मार्गाने जायचंच नाही, कारण तो फसवा आहे. वरती गेल्यावर रस्ता आहे ना पूर्ण ब्लॉक होतो, खाली उतरताना देखील ना एवढं रिस्की आहे की ते अशा म्हणजे आपण नवख्या माणसाचं तर कामच नाही. तिथून पुढे जर यायचं, पुढे आल्यावरती ही इथे आलं ना खालनं छोटीशी घळ दिसते इथे. तुम्ही खालनं जर पाहिलं या घळीमध्ये तर तुम्हाला असं वाटेल की इथनं रस्ताच नाही. म्हणजे आपण समोर येतपर्यंत इथला हा जो पायरी मार्ग आहे हा आपल्या दृष्टीत पडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत येतपर्यंत आहे ना तुम्हाला मार्गाचा थांगपत्ता देखील लागणार नाही. त्याच्यामुळे इथपर्यंत आलात तर इथपासून तुम्हाला हा पायरी मार्ग आणि पुढे रेलिंग लावलेलं आहे ते देखील दिसेल. समोर दिसतं पायरी मार्ग. पण एक साधारणतः विषय असा आहे बरं का, पूर्वीच्या काळी किल्ल्यावरती वरती जाण्यासाठी जे पश्चिमी मार्ग असतील त्या पश्चिम मार्गामधील ना ते आपण पहिली जी वाट चढलो ना वरती ती निम्म्यामध्ये पण गेली, बाकी गायब झाली आहे की नाही. आणि हा रस्ता देखील ना इथे येतपर्यंत आपल्याला हा पायरी मार्ग दिसत होता का? नाही. फक्त घळ दिसत होती. हो. असं वाटत होतं की वरती रस्ताच नाही. अगदी. म्हणजे जातीवंत उदाहरण की समोर येतपर्यंत आहे ना रस्ता दिसणारच नाही किल्ल्यावर जाण्याचा. पूर्ण काचात पुरी पाहिजे. मात्र आज देखील जीवधन किल्ल्याचा इतिहास त्या पायऱ्यांच्या वाटे आपल्याला पाहायला भेटतो. समोर काचऱ्या मार्गाने आपण वरती जर आलो ना तर इथून पुढे आता सेंटरला शिड्या बसवल्यात. पहिल्या शिड्या वगैरे नव्हत्या. 1818 साली ज्यावेळी हा किल्ला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला त्यावेळेला पाहिजे हे जे पायरी मार्ग होते, किल्ल्यावर जाणारे जे मार्ग होते ते सुरुंग लावून फोडले, जेणेकरून इथले क्रांतीवीर किल्ल्यावर जाऊन लपणार नाही. पाहिलं नाही तर काय इथला पायरी मार्ग किती भन्नाट असेल की नाही. दोन्ही साईडला अशी कोरीव आणि मध्ये हा पायरी मार्ग आहे. तर समोर लागणार शिड्या, त्याच्यानंतर या दोरखंडाच्या साह्याने आपण इथपर्यंत येतो. कारण त्या शिड्यांच्या 2 शिड्या लागतात. तर शिड्यांपासून या दोरखंडापर्यंत इथपर्यंत पूर्ण पायऱ्यात सुरुंगाने तोडण्यात आलेल्या आहेत. त्याच्या पुढे हा पुन्हा पायरी मार्ग आपल्याला जुन्नर दरवाजापर्यंत घेऊन जातो. खूप सुंदर पायरी मार्ग आहे. कारण बरेचसे येणारे लोक ही कल्याण दरवाजा मार्गे जीवधन करतात. या मार्गे येत नसल्यामुळे या बाजूचा रस्ता शोधणं देखील अवघड आहे. साधारण जीवधन किल्ल्याची उंची जर म्हटलं ना तर 4,500 फूट आहे. डोंगरी किल्ला आहे. गिरिदुर्ग घाटघरवरून जर जुन्नर दरवाजा मार्गे जीवधनला येणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ते समोर घाटघर गाव आहे. त्या गावापासून सरळ यायचं. एकतर हे शेवट म्हणजे हे शेवटचं टोक दिसते ना, हे शेवटचं टोक आहे. त्या शेवटच्या टोकाच्या समोर इथे ही घळ दिसते ना, त्या घळीने त्या शेवटच्या टोकापासून अलीकडली जी घळ आहे त्या घळीकडे चालत यायचं. तुम्ही जोपर्यंत खालचं झाड दिसतं ना उंबराचं तिथपर्यंत येतपर्यंत तुम्हाला हा पायरी मार्ग देखील दिसणार नाही. त्याच्यामुळे मध्ये कुठे न वळता इथपर्यंत या. पण मागाशी आपण चुकून पुढे गेलो तर माहिती आहे. हे बघा इथून पण दिसतो तो पायरी मार्ग दिसला इथे, तो समोर पायरी मार्ग येतो. त्याच्यामुळे असं काही करू नका, मध्ये घुसू नका.
आता आपण पायरी मार्ग चढून हा समोर दिसतोय इथे आहे जुन्नर दरवाजा. जुन्नर दरवाजा आज देखील आपल्याला असा पूर्णाकृती दिसत नसेल, परंतु त्याचं अस्तित्व तिथे गेल्यावरती आपल्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. पाहताय की नाही, एका बाजूची पूर्ण कमान दिसते. ती समोरची जी कमान असेल ती कमान मात्र डाव्या बाजूचा पूर्ण बुरून ढासळला आहे आणि वरचे जे दगड वगैरे असते ते समोर येऊन पडलेत. आज देखील मात्र खाली जे पाणी, जे ड्रेनेज आहे, किल्ल्यावरील पाणी खाली सोडण्याचा जागा, ती मात्र आज पाहायला भेटते आज पण आपल्याला इथे. आता हे देवड्या असतील किंवा सैनिकांना आराम करण्याची जागा असेल, मात्र आज इथे पूर्ण पाणी भरलेलं आहे. या साईडला पण आहे. मला वाटतं पाण्यासाठी देखील जागा असू शकते. अरे बापरे, हे सुंदर. समोरील जुन्नर दरवाजाने आपण वरती राहिलो ना, तर या ठिकाणी आपल्याला हे बांधकामाचे अवशेष पाहायला भेटतात. समोर देखील आहे आणि समोर दिसते ते धान्य कोठार आहे. हे आहे किल्ल्यावरील धान्य कोठार. मात्र आज देखील सुस्थितीत पाहायला भेटतं. हे आहे धान्य कोठार. मात्र हे धान्य कोठार एवढं मोठं आहे. पाहताय, आकाराने भरपूर मोठे आहे. आता या ठिकाणी ज्या वेळेला इंग्रजांनी धान्य कोठाराला आग लावली होती, त्यावेळेला इथे जी धान्याची राख पडली होती ती राख देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आता मात्र अंधार आहे. अंधारामध्ये जर दिसली तर आपण नक्कीच पाहू. आता आपण आतमध्ये आलो आहे. इथं दगडी पडले वा. तो समोरचा एक भाग, इथं हा दुसरा भाग, इथे आलं हा धान्य कोठाराचा तिसरा भाग आहे. आणि याच्या आतमध्ये पाहता हा चौथा भाग आहे. आणि मात्र हा चौथा भाग एवढा मोठा आहे. आता अंधार एवढा आहे की खाली काही दिसत नाही. मात्र हे बघा, पाहताय किती मोठा आहे, भरपूर मोठा आहे. आता आलं धान्य कोठाराच्या जर आपण डाव्या बाजूला आलं ना, तिथं हा पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटतो. आजला मात्र हा गाडलेला आहे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी हे किल्ल्यावरील जी माणसं असतील, सैनिक असतील, त्यांना पाणी पिण्याचं पुरवण्याचं काम करत असेल. हा समोरचा पोल दिसतोय, याचा अर्थ काय असेल, वरती आहे ना याला छत असणार आहे. ते छत मात्र आता पडलेलं आहे, कारण खाली दगडी वगैरे दिसतात ना, ते वरील छताचे असावेत. आता आपण जाणार आहोत किल्ल्याच्या वरती टोकाला, ज्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे तिथे. समोर जुन्नर दरवाजावर वरती आलं ना, ते बांधकामाचे अवशेष पाहिले आपण, त्यानंतर धान्य कोठार पाहिलं. पण इकडं जे आपण ती पाण्याची टाकी पाहिली, तिथून जर वरती आलं ना ह्या टॉपला, तर या बाजूस हा समोर दिसतोय नानाचा अंगठा. हा नानाचा अंगठा, त्याच्या शेजारीच आहे तो नाणेघाट आहे. आणि ज्या पलीकडे आहे तो महाशेज घाट. आता आपण जाणार आहोत मंदिराकडे. टॉपला आलं ना, हे सुंदर असं छोटंसं मंदिर बनवलं इथे. जी गडदेवता म्हणतात जिवाई देवी, तिचं सुंदर अशी मूर्ती आहे. मात्र काळाच्या ओघामध्ये ती जीर्ण झालेली आहे. सुंदर अशी देवीची मूर्ती आहे. एक प्रकारे आपण वानरलिंगी सुळक्यापर्यंत येऊन पोहोचलोय. हा समोर दिसतोय वानरलिंगी सुळका आहे. इथं रोप फिट करतात आणि समोर रोप फिट करतात आणि ही व्हॅली इथून तिथपर्यंत क्रॉस करून खाली रॅपलिंग करून खाली उतरतात. तसं जर पाहायला गेलं ना, तर एवढ्या जीवधन किल्ल्यावरती एवढे आपल्याला अवशेष पाहायला भेटत नाहीत. समोर पाहताय, इथे एक समोर अवशेष दिसतात बघा बांधकामाचे. हे दिसतात. असे
थोडेफार प्रमाणात अवशेष आहेत, परंतु इतिहासामध्ये एका गोष्टीमुळे ह्या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व येतं. ते हे की जी निजामशाही होती, निजामशाहीच्या अस्ताच्या वेळेला जो निजाम होता त्या छोट्या निजामाला या ठिकाणी कैद करून ठेवलं होतं. त्यावेळेला सरदार त्यांच्याकडे होते शहाजीराजे. त्या शहाजीराजांनी त्या निजामाला इथनं सोडून जो नगर साईडला असणारा किल्ला पामगिरी इथून सोडून तिथं नेलं आणि तिथं गादीवरती बसवलं. आणि त्याच्यानंतर शहाजीराजे त्याचे वजीर म्हणून काम पाहू लागले. एका अर्थाने त्यावेळेला जी आपल्या स्वराज्याची जी म्हणतो ना चाहूल त्याच वेळेला लागली होती. दुसरी गोष्ट या किल्ल्याचं जर महत्त्व जर म्हणलं ना तर जो कल्याण बंदरामध्ये किंवा वसई बंदरामध्ये जो माल उतरायचा जहाजाने येऊन तो या घाटवाटां मार्गे, थोडक्यात ही समोर दिसते आहे ह्या नाण्याच्या अंगठीच्या पलीकडची नाणे घाटवाटे, त्या घाटवाटेने येणारा माल जो जुन्नरच्या बाजारपेठेमध्ये, पुढे नगरची बाजारपेठ होती, औरंगाबाद होतं, अशा ह्या बाजारपेठेमध्ये जायचा. ह्या बाजारपेठेला जाणारा माल ह्या घाटवाटेने जाताना ह्या घाटवाटेला संरक्षण देण्यासाठी ह्या किल्ल्यांची निर्मिती लाईनीने केली. आपल्याला इथं हा जीवदम पाहायला भेटतो. पलीकडे निमगिरी आहे, हनुमानगड आहे, हडसर आहे, चावण किल्ले आहेत, असे भरपूर किल्ले आपल्याला ह्या जुन्नर परिसरामध्ये पाहायला भेटतात. असा हा सुंदर किल्ला आहे. मात्र या किल्ल्यावरती असे म्हणावे असे अवशेष पाहायला भेटत नाही. किंवा मात्र तुम्हाला जर जुन्नर दरवाजाने किल्ल्यावरती येत असेल आणि कल्याण दरवाजाने खाली उतरत असेल तर हा ब्लॉग, हा व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आजला आपल्या ट्रेकमध्ये सहभागी झालेले हे शशिकांत थिटे, आत्ताचाच मुलगा आहे, खास मुंबईवरून आला होता. ते आमचे बाबाजी वरपे हां यांना तर तुम्ही ओळखत असाल. आणि आता या यांच्या तुम्ही देश टिका पाहून यांचं वय तुम्हाला कळत नसेल, पण त्यांचा हा नातू आहे पहा, एवढा मोठा हा नातू देखील आजला आपल्या ट्रेकमध्ये सहभागी झाला आहे. आणि हो, आत्ता येऊन पोचलो आपण हे कल्याण दरवाजाकडे. हा कल्याण दरवाजा पाहता, हा कल्याण दरवाजा हा आहे पूर्ण काटकोनात वळीला कल्याण दरवाजा. हे समोर झोपले ते हुले, पूर्ण कातळ कोरीव आहे. एक साईडला छोटंसं बांधकाम आहे, पूर्ण कातळात कोरीव असलेला हा पायरी मार्ग देखील आहे. या साईडचा पायरी मार्ग देखील इंग्रजांनी सुरुंग लावून तोडला. खाली दरवाजामध्ये जर आलो ना आपण दरवाजाच्या आतमध्ये, तर या बाजूस ही देवडी पाहायला भेटते आपल्याला. पाहता पूर्ण कातळ कोरीव ही देवडी आहे. त्याला पुढे असे खोल आहेत, पुढं ओसरी आहे आणि हे मैरपी आकाराचं कोरीव दरवाजा आहे. या साईडला देखील सैनिकांना उठण्या बसण्यासाठी ही जागा आहे आणि नंतरच्या काळामध्ये हे दरवाजा बसवलेला आहे. आज देखील किल्ल्याचं बांधकाम म्हणण्यापेक्षा हे कोरीव जे काम आहे, हे मैरपी जी पान आहेत, बदामाची जी पानं आहेत, ती पूर्ण आपल्याला या ठिकाणी मैर पाहायला भेटते. ती वरती सूर्यचंद्र मध्ये एक आपलं कमलपुष्प नाही म्हणतात, काय त्याला म्हणतात ते आपलं नारळ ठेवून, काय त्याला म्हणतात रे, कलश मध्ये आपला कलश पाहायला भेटतो. या बाजूला बांधकाम आहे सुंदर असा. हा कल्याण दरवाजा या ठिकाणी पाहायला भेटतो. तर मित्रांनो, आपला कल्याण दरवाजा पाहून झाला आहे आणि इथून पुढे आपल्याला आता गड उतार व्हायचं आहे. सुंदर असा कातळ कोरीव कल्याण दरवाजा इथे पाहायला भेटतो आपल्याला. इथून पुढे मात्र काय झाले माहिती आहे का, हा जो पायरी मार्ग देखील इथला सुरुंग लावून तोडण्यात आला आहे. पाहताय आणि इथून मात्र खाली जर गेलं ना, जो खऱ्या अर्थाने थोडासा अवघड पार्ट आहे ना, तो इथे
म्हणजे तसा अवघड म्हणजे नवख्या लोकांसाठी अवघड तर आहेच आहे. येऊ का? पाहता हे आमचे शशिकांत थेटे पहिल्यांदाच ट्रेक ते पण ऑल दी बेस्ट ऑल दी बेस्ट. जा सावकाश टेन्शन नको घेऊ. पायामध्ये थोडीशी गॅप ठेवायची आणि उतरायचं. टेन्शन घेऊ नको. जा उतरला एकदम खतरनाक. आहा हर हर महादेव. सावकाश टेन्शन घेऊ नको. फायनली मित्रांनो आपण आता गड उतरवून खाली आलोय. आता जाणार इथे थोडीशी पोटपूजा करणार आणि आपला परतीचा प्रवास चालू करणार. आत्तापर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला देखील विसरू नका. चला भेटू अशाच नवीन भटकंतीमध्ये सह्याद्रीच्या. पाहता हे खालनं दिसणारा हा जीवदन किल्ला आणि समोरची वानरलिंगी.